जय मल्हार जय अहिल्या. महाराष्ट्रातील माझ्या तमाम बांधवांना, सर्व भगिनींना, सर्व माझ्या मेंढपाळ बांधवांना, सर्व माझ्या लहान मोठ्या थोर सर्व समाज बांधवांना मानाचा जय मल्हार. आज अचानक पुन्हा आपणा सर्वांपुढे लाईव्ह यायचं कारण की घटनाच अशी घडली जी आम्ही सर्वांना अपेक्षित नव्हती आणि सर्वांनी वेळोवेळी सरकार आमच्या नावाने बोंबा ठोकायचं, उद्रेक करतात, अति आक्रमक पद्धतीने आंदोलन करतात, भाषा खूप जहिरी अशी टीका करतात, बोलताना ॲग्रेसिव्ह बोलतात, शिवीगाळ करतात, शिवराळ भाषा वापरतात. अशा प्रकारे आंदोलन करण्याची ही पद्धत नव्हे. शांततेच्या मार्गाने करा. दिलेला तुम्हाला जो न्याय अधिकार आहे त्या अधिकाराला धरून शांततेच्या गांधीगिरी मार्गाने आंदोलन करा. म्हटलं चला बाबा, त्याचाच एक प्रत्यय आणि एक भाग म्हणून 21 तारखेला शांततेच्या मार्गाने आझाद मैदानावर सगळ्यांनी जायचं असं ठरलं. त्या पद्धतीने दीपक भाऊ बोराडे आमचे धनगर समाजाचे उपोषण करते, ज्यांनी या धनगर समाजाच्या आरक्षणासाठी गेले अनेक दिवस उपोषणाला जालन्याला बसले होते. तिथून महाराष्ट्रभर त्यानंतर त्यांनी दौरे करून समाज बांधवांशी संपर्क साधून एक 10-15 दिवसापूर्वी राम शिंदे साहेबांच्या निवासस्थानी देखील मुंबईला आमची गाठभेट झाली. चर्चा केली. आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी आंदोलनात सहभागी व्हायचे. सर्वांनी शांततेच्या मार्गाने मुंबईकडे आगेकूच करायची. 21 तारखेला सर्वांनी शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी जायचे. आपल्या स्वतःच्या धनगर समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी, आपल्या अंमलबजावणीसाठी, येणाऱ्या पिढीच्या भवितव्यासाठी आणि अतिशय व्यवस्थित शांततेच्या मार्गाने हे सर्व आम्ही नियोजन केलं होतं. सर्व समाज बांधवांनी, महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या प्रत्येक समाज बांधवांनी. यात कुणी वैयक्तिक काय फार मोठं असं स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या निवडणुकीसाठी, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी काय असं काय नियोजन केलं होतं, प्लॅन केलं? बिलकुल पण छेत असली अजिबात भूमिका पण नाही, मनात नाही, स्वप्नात सुद्धा येणार नाही आमच्या. आणि हे सगळं करत असताना मग ज्या वेळेस आज सकाळी जालन्यामधून दीपक भाऊ बोराडे निघणार होते मुंबईकडच्या दिशेला, त्यांचा तो पूर्व नियोजित असा दौरा होता. आणि मग हे करत असताना काल विजयाच्या पताका ह्यांनी ज्या फडकावल्या सत्ताधाऱ्यांनी, महानगरपालिकेत गुलाल उधळले, ह्यांचं घोडं देखील उधळलं. मग जोरात लगेच सकाळी पूर्ण फौज फाटा पोलिसांचा दिला पाठवून आमच्या दीपक बोराडे भाऊंच्या घरी. प्रत्येक कार्यकर्त्यांची पाटे रात्रीची धरपकड सुरू केली. आपल्या माहितीसाठी सांगतो की जरी हे व्हिडिओ रात्रीचे तुम्हाला दाखवत नसतील तरी देखील रात्रीपासून आपल्या सर्व बांधवांची धरपकड चालू आहे. सर्वांच्या घराबाहेर पोलिसांच्या गाड्या उभ्या केल्या आहेत. का? गुन्हेगार आहे आम्ही, दरोडेखोर आहे, आतंकवादी आहे, बलात्कारी आहे का गुंड आहे, कुठल्या जमिनीवर बळकावले आहेत? काय गुन्हा काय? तर आमच्या स्वतःच्या जातीच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर न उतरता शांततेच्या मार्गाने त्या आझाद मैदानाकडे मुंबईकडे जात असताना एवढी तुमची हातभर फाटली या सरकारची. नुसतं आम्ही येणार आहे म्हटलं तर फक्त धनगर समाजाचं हे महापिवळं वादळ मुंबईकडे 21 तारखेला येते म्हटल्यावर एवढी फाटावी तुमची या सरकारची? मला वाटतं थोडी फाटेल, इतकी हातभर फाटली होय. आणि तुम्हाला काय करता येत नाही म्हणून जाणून बुजून पोलीस प्रशासनाला आमच्या अंगावर घालता. का? तर तिकडून पोलिसांना दोन्ही बाजूनी दबाव, तुमचं सत्तेत सरकार असल्यामुळं है ना, पोलीस प्रशासनाचा कशा पद्धतीने वापर करून घ्यायचा हे चांगलं माहिती आहे सत्ताधारी असणाऱ्यांना, खास करून गृहमंत्र्यांना. तुम्हाला आता तोंड दाखवायला तर म्हणजे तुम्हाला आता कसं तुम्ही धनगर समाजासमोर येणार? कुठल्या तोंडाने येणार? या आंदोलनाकडे बोलताना काय थोबाड कुठलं दाखवणार आपलं? मग काय करायचं तर पोलिसांना रात्रीचं पाठवून द्यायचं.
आमचा पोलीस प्रशासनाशी बिलकुल पण राग नाही, द्वेष नाही. मला बरेच जण म्हणतील तुम्ही असं काय म्हणतात. हो, बिलकुल पण नाही. पोलीस प्रशासनाशी आमचं कसल्याही प्रकारचं भांडण नाही, कसल्याही प्रकारचा आमचा वाद नाही. त्यांना काय वरिष्ठ जे सांगतात त्या पद्धतीने त्यांना करावं लागतंय. परंतु पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, आम्ही बिलकुल पण राजकता माजावी आणि कुठेतरी जाऊन महाराष्ट्रामध्ये एक मोठं काहीतरी असं प्रशासनाला वेटीस धरावं, असं काहीतरी वेगळं करावं, ही अशी आमची भूमिका पण नाही आणि कधी नव्हती सुद्धा. परंतु वेळोवेळी जर का या सरकारला आम्ही विनंत्या, अर्ज, आमच्या अनेक बांधवांचे बळी गेले, संसार उद्ध्वस्त झाली, राख रांगोळी झाली, अनेक आमच्या बांधवांनी जीव गमावला. हाता पाया पडून या सरकारला, गेंडाच्या कातड्याच्या या सरकारला जर का जरा सुद्धा दया येत नाही, जरा सुद्धा यांची आम्हाला कसल्याही प्रकारची, ह्यांना जर का धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतीत कसली नाहक भूमिका नाही, आणि हे असताना जर का आम्ही मग आता शांततेने बसून निवेदन देऊन वर्षानुवर्ष आमच्या पिढ्या बर्बाद झाल्या, एवढं करून पण जर का तुम्ही म्हणत असताल अजून तुम्ही वाटच बघा, तर मग आम्ही करायचं काय? आमचा सुद्धा सहनशीलतेचा अंत झालाय. आणि याद राखा, एक दीपक बोराडेला तुम्ही अटक करून असं समजत असताल, पण या महाराष्ट्रात लाखो आमचे असे दीपक भाऊ बोराडे आहेत, लाखो घनश्याम बाप्पू हक्के आहेत, लाखो गोपीचंद पडळकर आहेत, लाखो अनेक जानकर साहेब आहेत, अनेक उपोषणकर्ते, आंदोलनकर्ते आहेत. कारण की आम्ही आहोत विचारांनी बांधील आमच्या होळकरांचे, आमचे राजे यशवंतरावांचे, सरदार मल्हारराव होळकरांचे, पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकरांचे विचार आहेत. वेळ आली तर हात जोडून, पण कोण जर का आमचं जर का हक्काचा आम्हाला घेऊन देण्यापासून रोखत असेल तर हात सोडून सुद्धा 2 हात करायची आमची तयारी, एवढं लक्षात ठेवा. आम्ही जे मागतोय ते कायद्याने मागतोय, संविधानाने मागतोय. असे अनेक जरी तुम्ही महाराष्ट्रातले दीपक भाऊ बोराडे अटक करून तुम्हाला वाटत असेल हे आंदोलन हे पिवळं वादळ आहे, हे वादळ कदापि शांत बसणार नाही, लक्षात घ्या. आज दीपक भाऊ बोराडेला जरी तुम्ही अटक केली असली तरी घनश्याम बाप्पू हक्के अजून आहे. माझ्या विचाराची आणि धनगर समाज एकनिष्ठ असणारे लाखो करोडो बांधव अजून सुद्धा या महाराष्ट्रात आहेत, लक्षात ठेवा. विचार करा. अजून देखील माझी विनंती आहे प्रशासनाला, विचार करा. तुम्ही जे पण नियम दिला, आम्ही कायदा मानणारी लोक आहोत. न्याय व्यवस्थेने दिलेले सर्व अटी शर्ती मानून आम्ही आंदोलन करणारे आम्ही बांधव आहोत. न्याय व्यवस्थेच्या विरोधात जाऊन बिलकुल पण आम्ही कोणतीही गोष्ट करणार नाही. परंतु जर का तुम्ही अशी दडपशाही करणार असाल, आणि माझं आव्हान आहे माझ्या बांधवांना, माझ्या भगिनींना, अरे 3 कोटी आहे ना, अरे या ना जरा रस्त्यावरती या, म्हणजे उत्मत करायला येऊ नका. पण आपला बांधव आज एकटा तिथं झडतोय, झुंजतोय, त्याच्या समर्थनात तर ते या. काय गुन्हा आहे? काय असं काय केलं बाबा? काय केलं? फक्त म्हटलं मी शांततेच्या मार्गाने माझ्या बांधवांसोबत मुंबईकडं या सरकारला माझ्या हक्काच्या न्याय आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात त्या ठिकाणी न्याय जाब विचारण्यासाठी येते, तर लगेच पोलीस प्रशासन अंगावर, लगेच अटक सत्र सुरू. अरे आम्हाला आमच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा अधिकार दिलाय, त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात का? कोणत्या नियमाने तुम्ही अटक करायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? हे सरकार निजाम. अरे आमच्या मेंढपाळांवरती ज्यावेळेस हल्ले होतात, काल परवाची घटना बीडमध्ये एका कुटुंबियाला अक्षरशः गुराढोरासारखं जीव जाईस्तोवर मारले. कुठे गेलं तर पोलीस प्रशासन आणि हे सरकार? त्यावेळेस नाही वाटलं तुम्हाला कडक कारवाई करावी, यांच्या मुसक्या आवळ्याव्यात साल्यांच्या? अरे आज देखील आम्हाला आहे ना डोळ्यात पाणी येतं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आम्हाला आठवण येते की जो ज्या पद्धतीने माझ्या गरीब जनतेवरती त्रास दिला, माझ्या रयतेला प्रत्येक एकेकाला रयतेच्या एका कुणाला जरी त्रास झाला तर त्याची अवस्था, जो हात लावेल त्याचे हात कलम केले जातील, जो वाईट नजरेने बघेल त्याचे डोळे काढले जातील. ही आमच्या राजांनी दिलेली आम्हाला शिकवण आहे. आणि आमच्या ह्या राजांच्या ज्या न्यायव्यवस्थेत आज ही असली लोक, ही सरकार दळभद्री चालवणारे,
अरे हाय तुमच्या धमक तर करा ना. जे आमच्या मेंढपाळांवर रोज शेकडो मेंढपाळांवर अन्याय करतात, आमच्या आई बहिणींच्या आबरू काढतात, ठेचाना नांग्या त्यांच्या. तिथं मात्र मग नियम वाचून हा बघू करू, लक्षात आलं ठेवू, हा बघू आम्ही आणू आमच्या सवडीने अटक करून. का बाबा? आणि हिथं मात्र एक दीपक बोराडेला आणि बाकीच्या आमच्या आंदोलनकर्त्यांना अटक करायला अख्खा पोलीस फौज पाटा. पाटे 2-2:30 वाजता घरी. एवढी तत्परता. कदापिही शांत बसणार नाही, लक्षात ठेवा. अन्यायाविरुद्ध 2 हात करायची जी शिकवण आहे आम्हाला, तुम्ही असे किती जरी दीपक भाऊ बोराडे आणि किती जरी बाकीच्या आमचे आंदोलनकर्ते अटक केले, मी पुन्हा सांगतोय, आमचा रोष हा ह्या सरकारवर आहे, ह्या दळभद्र्या सरकारवर आहे. आमचा रोष पोलीस प्रशासनाशी बिलकुल पण नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने केलं काय करायचंय ते, पण ह्याचा जो आता यापुढे महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटणार आहेत ना, ती झेलायची पण ताकद ठेवा. आम्ही तर शांततेच्या मार्गाने करणार आहोत. शांततेच्या मार्गानेच करायचं होतं आम्हाला, शांततेच्या मार्गानेच करणार आहोत. पण जर का तुम्ही अशा पद्धतीने ही ब्रिटिश राजवट इंग्रजांच्या अवलादागत, मुघलांच्या अवलादागत जर का वागत असाल, हिटलरशाही म्हणावी लागेल, हिटलरशाही, तर लक्षात ठेवा आम्ही सुद्धा होळकरांचे वंशज आहोत. मग आम्ही ज्यावेळेस सुरुवात करू त्यावेळेस हे ब्रिटिश मुघल कसे पळवून लावलेत ना या राज्यातून, या देशातून, हा होळकरांचा इतिहास देखील विसरू नका. एक सुद्धा माझ्या सर्व महाराष्ट्रातील तमाम बांधवांना माझं आव्हान आहे, कदापि शांत बसू नका. अरे दाखवून द्या ह्यांना रग्गेल आणि रांगडे धनगर कसे असतात. ज्यावेळेस या रानावनात, दऱ्याखोऱ्यात, जंगलात ज्यावेळेस फिरतात त्यावेळेस किती जंगली जनावर, कसले आक्रमक जंगली खुंकार जनावर येऊ द्या अंगावर, त्याचा कसा तुकडा पाडतात आणि आपल्या मेंढरांचं आणि आपल्या कुटुंबाचं कसं संरक्षण करतात, हा इतिहास दाखवावाच लागेल. न्यायव्यवस्थेच्या विरोधात जाऊन आम्हाला काय करायचं नाही. आम्ही घटनेला, न्यायव्यवस्थेला मानणारी लोक आहोत. परंतु आमच्या अंगावर येणार असताल, आमच्या मुसक्या आवळणार असताल, आम्हाला दिलेला अधिकार जर का तुम्ही आमच्याकडून जर का हिसकावून घेणार असताल, तर मग आम्हाला सुद्धा म्यानातून बाहेर काढाव्या लागणार आहेत, लक्षात घ्या. शेवटी खानदानी आम्ही राजेशाही होळकर घराण्याचे आम्ही पण देखील वारसदार आहोत, त्यांचे पाईक आहोत. निदड्या छातीने वार अंगावर झेलू, पण शंडागत असं शांत बसून आम्ही पण आमच्या समाजाचा आणि आमच्या जातीच्या बांधवांचा तमाशा कदापिही बघणार नाही. माझी विनंती आहे सरकारला, दीपक भाऊ बोराडे आणि त्यांच्यावर जी कारवाई चालली आहे त्वरित थांबवावी. बाकीचं पुढं काय तुम्हाला चर्चेचं गुरा चालवायचं ते बघू, पण त्वरित दीपक भाऊ बोराडे आणि आमचे जेवढे आंदोलनकर्त्यांना तुम्ही त्या ठिकाणी अटक केलेले, ताब्यात घेतलेले, त्वरित त्यांना आत्ताच्या आत्ता तुम्ही त्या ठिकाणी सही सलामत बाहेर काढावं. अन्यथा होणारा महाराष्ट्रातल्या रोषाला आणि उद्रेकाला हे सरकार पूर्ण जबाबदार असेल, एवढंच सांगणे. जय मल्हार, जय अहिल्या.